न्यूजची सिरीज आपण कंटिन्यू करणार आहे न्यूज रायटिंगमध्ये. न्यूज नंबर 4 आपला चालू आहे. आजची हेडलाईन बघा आता. या हेडलाईनवर तुम्हाला न्यूज लिहायची आहे. द करेजियस डीड वर्थ कन्सिडरिंग फॉर ब्रेवरी अवॉर्ड. करेजियस डीड म्हणजे काय? करेजियस म्हणजे शौर्यपूर्ण, डीड म्हणजे कार्य केलंय, जे की कन्सिडर करण्यावर पाहिजे, म्हणजे ग्राह्य धरायला पाहिजे. त्याला ज्यानं शौर्यपूर्ण कार्य केले त्याला काय द्यायला पाहिजे? ब्रेवरी अवॉर्ड द्यायला पाहिजे. डेट लाईन टाकायची आहे जून 20, 2015, मांडोली विलेज. मांडोली विलेज मध्ये घडलेली घटना आहे. ऑन द 16th ऑफ धिस मंथ म्हणजे 16 तारखेला पीपल आय विटनेस्ड म्हणजे काय? साक्ष्य म्हणजे पाहिले लोकांनी डोळ्यांनी. अन इन्सिडंट म्हणजे घटना दॅट मेड देम अंडरस्टँड द ट्रू मिनिंग ऑफ करेज. अशी घटना पाहिली ज्यामुळे लोकांना काय कळालं? करेजचा खरा अर्थ कळाला. सुजित वर्मा 15 year old सन ऑफ विलेज कॉबलर. सुजित वर्मा नावाचा मुलगा जो की 15 वर्षाचा आहे, जे की गावामधल्या कॉबलरचा म्हणजेच चांभाराचा मुलगा आहे. हॅड गॉन टू लेक नियर द लोकल क्वारी. क्वारी म्हणजे काय? खाण. खाणीजवळ एक तलाव आहे, त्या तलावामध्ये तो खेळण्यासाठी गेला होता सुजित वर्मा नावाचा मुलगा. सडनली ही हर्ड लाऊड स्क्रीम्स फॉर हेल्प. सडनली म्हणजे अचानक. अचानकपणे त्यानं मोठा मोठा आवाज ऐकला हेल्पसाठी. कोणीतरी ओरडत होतं, म्हणजे वाचवण्यासाठी, कोणीतरी संकटात होतं. ही टर्न राऊंड म्हणजे त्यानं पाहिलं आजूबाजूला. टू सी दॅट देअर वेअर 2 चिल्ड्रन. तर 2 लेकरं होते. इन द लेक तलावामध्ये. स्ट्रगलिंग टू कीप दिअर हेड्स अबोव्ह वॉटर. स्ट्रगलिंग म्हणजे मेहनत करत होते, कष्ट करत होते, म्हणजे त्यांना अवघड जात होतं त्यांचं डोकं वर ठेवण्यासाठी, पाण्याच्या वर, म्हणजे पाण्यात ते बुडत होते. ही सॉ अ वुमन. आणि त्याला एक बाई पण दिसली. हु वॉज दिअर मदर. जी की त्यांची आई होती त्या लेकरांची. जम्पिंग इन टू द रिव्हर टू सेव्ह हर चिल्ड्रन. आणि ज्या बाईनं त्या याच्यामध्ये उडी मारली पाण्यामध्ये तिच्या बाळांना वाचवण्यासाठी. विदाउट अ सेकंड थॉट म्हणजे एका क्षणाचाही विचार न करता सुजित पळाला अँड जम्प इन टू द वॉटर. आणि त्यानं पण उडीमध्ये पाण्यामध्ये उडी मारली. अँड स्वॅम टुवर्ड द चिल्ड्रन. आणि लेकराकडे पोहत पोहत गेला. विथ 1 आर्म अराउंड ईच चाइल्ड. प्रत्येक लेकराच्या बाजूला त्यानं एक हाताने, म्हणजे एका हाताने एका लेकराला आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या लेकराला पकडलं. ही पुश्ड हिज वे टुवर्ड द शोअर. तर त्यानं ढकलत ढकलत शोअरकडे म्हणजे काठाकडे आला लेकरांना घेऊन. सम विलेजर्स हू हॅड हर्ड द स्क्रीम्स केम टू द स्पॉट. काही गावकरी, विलेजर्स म्हणजे गावकरी, ज्यांनी हे आवाज ऐकला होता ते तिथं स्पॉटवर आलते तोपर्यंत. अँड वन ऑफ देम. आणि त्यांच्यापैकी एकाने डाईव्ह इन टू द वॉटर. पाण्यात उडी मारली. टुवर्ड्स द मदर. आईला वाचवण्यासाठी. समहाऊ ही मॅनेज टू ब्रिंग हर टू द शोअर. आणि त्याने जाऊन त्या आईला पण बाहेर आणलं शोअर पर्यंत, म्हणजे काठापर्यंत. सुजित's action can only be considered as selfless and heroic. तर सुजितचं हे जे कार्य होतं ते आपण कसं मानू शकतो? सेल्फलेस म्हणजे स्वतःचा विचार न करता निस्वार्थी होतं, आणि हिरोईक कार्य होतं म्हणजे चांगलं महान काम होतं. विदाउट एनी थॉट ऑफ हिज ओन लाईफ. स्वतःच्या जीवाचा विचार न करता किंवा रिस्कचा विचार न करता ही रिस्पॉन्डेड टू द सिच्युएशन. या परिस्थितीमध्ये त्यानं बचाव कार्य केलं होतं क्विकली. आणि कसं काम केलं? फास्ट, लगेच. अँड मॅनेज टू सेव्ह 2 प्रिशियस लाईव्स. आणि 2 अमूल्य जीवांचा त्यानं बचाव केला, त्यांचं आयुष्य वाचवलं. इंडीड ही शुड बी कन्सिडर्ड
फॉर नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड फॉर चिल्ड्रन. तर खरंच त्याचा लेकरांसाठी जे अवॉर्ड असते ब्रेवरीसाठी नॅशनल अवॉर्ड म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील त्याला पारितोषिक द्यायला पाहिजे. तर आपण काय काय शिकलं या व्हिडिओमध्ये, न्यूज रिपोर्टमध्ये हेडलाईन कशी टाकायची शिकलं, त्याच्यानंतर बाय लाईन म्हणजे ती डेट लाईन वगैरे, नंतर पहिला पॅराग्राफमध्ये झालेली घटना, त्याच्यानंतर खालचे बॉडी म्हणजे खालचे 2 पॅराग्राफ आणि शेवटची लाईन होती कन्क्लुजनची. चला याच्यातले अवघड शब्द बघू त्या न्यूजमधले. पहिला शब्द अवघड कोणता आहे? करेजियस. करेजियस शब्द अवघड आहे. करेजियसचा अर्थ काय असते? धाडसी आणि शूर. दुसरा कोणता शब्द आहे? ब्रेवरी अवॉर्ड. त्याचा अर्थ काय होते? शौर्य पुरस्कार. तिसरा शब्द कोणता आहे? आय विटनेस्ड म्हणजे प्रत्यक्ष पाहिले. चौथा शब्द कोणता आहे? स्क्रीम्स म्हणजे किंकाळ्या म्हणजे जोरजोरात ओरडणे. पुढचा शब्द आहे स्ट्रगलिंग. स्ट्रगलिंग म्हणजे काय आहे? झगडत होते, आयुष्यासाठी झगडत होते म्हणजे तडफडत होते. त्याच्यानंतर आहे डाईव्ह. डाईव्ह म्हणजे काय आहे? की त्यांना मध्ये उडी मारली, पाण्यात डुबकी मारली, पाण्यात उडी मारली. सेल्फलेस. सेल्फलेसचा अर्थ काय असते? निस्वार्थ म्हणजे स्वतःचा विचार न करता. पुढचे बघा, इन्सिडेंट म्हणजे काय असते? घटना. अंडरस्टँड म्हणजे काय असते? समजून घेतले. सडनलीचा अर्थ काय असते? अचानक. जम्पिंगचा अर्थ काय असते? उडी मारणे. विदाउट अ सेकंड थॉट. विदाउट अ सेकंड थॉटचा अर्थ काय असते? क्षणाचाही विचार न करता, एका क्षणाचाही त्यानं विचार केला नाही. प्रिशियसचा अर्थ काय असते? मौल्यवान. शुड बी कन्सिडर्डचा अर्थ काय आहे? विचार केला जावा. त्याला ब्रेवरी अवॉर्ड म्हणजे शूरवीरांचा सन्मान देण्याचा विचार करण्यात यावा. हे एवढे शब्द आहेत, हे शब्द लिहून घ्या आणि हे आपण हेडलाईननुसार या आपल्या मनाने एवढी बातमी लिहिली. त्याच्यामध्ये हे पहिल्या पॅसेजमध्ये काय सांगितलं ते झालं. पहिला पॅसेज हे एवढा आहे. दुसरा पॅसेज हे तिसरा पॅसेज आणि हे कन्क्लुजनवाला चौथा पॅसेज. असा 4 पॅसेजचा छान सुवाच्य अक्षरात निबंध लिहून घ्यायचा आहे. वर क्वेश्चनही टाकायचं तुम्हाला कळायला पाहिजे की 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत हा क्वेश्चन नंबर 6वा बी असते. त्या क्वेश्चनचं मेन नाव काय? एक्सपांड द थीम. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात, स्टोरी रायटिंग आणि न्यूज रायटिंग. त्यापैकी आपण न्यूज रायटिंग बघत आहे. 5 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो.